त्यावेळेस त्याला लाज वाटायची आपल्या वडिलांची की हे काय वेळेला आपल्याला फिरवायचे. पण मी म्हणजे ते लाज नको वाटत, तू माझ्या घरी अभ्यास कर, मी तुला सगळी मदत करेन. त्या विद्यार्थ्याला मदत केली. गावात येतात एकमेकांचं ओळखी होतात, कोण कुठे कळतं आणि खूप गेट टुगेदर चालू असतं. आणि परंतु आमच्या काळामध्ये गेट टुगेदर आमच्या काळामध्ये असे पालक नव्हते. आमचे पालक तुमचे वडील 8 वर्षाचे होते, तुमचे आई वडील 8 वर्षाचे होते, त्यांचं पैसे नसायचे, काहीच नसायचे. पोरगं आणि तुम्ही घरात आई शिकवायला असं करायचं. गॅदरिंग कपडा नसले आमचं वगैरे साड्या मागायचा, कपडे मागवायचे आणि मग आम्ही ते नाटकं वगैरे द्यायचे. आठवतं का तुम्हाला? कारण एखादं पूर्वी कसं होतं, 4-4 मुलं असायचे, 4 वगैरे 4 होतं, 5 झाली. काही कपडे आणले, काही गॅदरिंगचं आणलं, काही ड्रेपरी आणलं. तुम्हाला आम्ही घडवलं, घडले, आम्ही घडवलं नाही, तुम्हाला हुशार होतो आणि घडवून शाळेमध्ये बदलले. काही आता सांगितलं की कोर्टमध्ये बघितलं आहे, काही मिळून दिले आठवण काय म्हटलं. आज मातृदिनी गुरु आणि शिक्षक आई वडील गुरुप्रमाणे असतात. आणि तुम्ही आज एक फुलं टाकताना वेळ आमचं स्वागत केलं. ते फेटे बांधले, आईस दुपारीतच फेटा बांधला, मला कसं होतं केव्हाच. परंतु हे फेटे बांधून तुम्ही जो आमचा सत्कार मान सन्मान केला त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देते. आणि तुमचं पूर्वी साहेबांचं आयुष्य सुखाचं समाधानाचं भावनातीत जावं, तुमच्या मुलावर चांगले संस्कार घडवा. जसे तुम्ही घडले तसे तुमचे मुलं पण घडवा. जेव्हा तुम्हाला खूप चांगले दिले, तुमच्या आपण समाज कार्य घडवतो अशी मी करून शाळेमध्ये तुम्हाला या ठिकाणी बोलवलं, मान सन्मान केला आणि सत्कार केला. त्याबद्दल मी सगळ्यांची ऋणी आहे. पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद आणि माझ्या विषयाचं संपूर्ण. यानंतर मी विनंती करतो बाकी शेळके मॅडम. आज या ठिकाणी इयत्ता 7वीची बॅच, या बॅचने हा जो दुर्ग शर्करा योग जुळून आणलेला आहे, याचं प्रथमतः मी सर्वांना धन्यवाद देते की तुम्हाला हे सुचणं फार महत्त्वाचं असतं, त्याच्यानंतर करणं. पण हे सुचलं आणि कदाचित या सुचण्यामागे माझं काहीतरी शिकवणं असेल म्हणून ते सुचलं असं माझं मीच म्हणते. कारण तुम्ही आतापर्यंत मी काहीतरी तुम्हाला चांगलं शिकवलं असं तुम्ही सांगितलं नाही, तेव्हा मी थोडीशी विचारात पडले, अरे एखादा असं तरी एखादा प्रसंगाने सांगावा की मग आम्हाला यामुळे आम्ही चांगलं असं घडलो म्हणून. ठीक आहे, कारण वाईट गोष्टी स्मरणात राहतात, चांगल्या राहत नाहीत असं मला या ठिकाणी जाणवलं. सांगितलं आपला दत्ता असेल किंवा जगताप असेल यांनी सांगितलं की वेळ प्रसंगी आम्हाला मॅडमनी मदत केली. ठीक आहे, भावनेच्या भरामध्ये माणूस जे अगदी समोर येतं ते बोलून जातं. तद्वतच मी काही चांगल्या गोष्टी तुम्हाला शिकवल्या असतील, तिथे बसणे इतपत तुम्हाला मी या ठिकाणी काहीतरी दिलंय याचा मला अभिमान वाटतोय. तुम्ही ते कबूल करा, नाही नका करू. तर आदरणीय व्यासपीठ, ज्यांच्या पावला पाऊल ठेवून आज या ठिकाणी उभी आहे, नव्हे मी वयाची 58 वर्ष पूर्ण करून सेवानिवृत्ती घेतलेली आहे, असे माझे सर्व सहकारी शिक्षक यांना मी खरोखरच आज मनापासून मानवंदना करते. कारण तो सुरुवातीचा काळ होता. 89 साली माझी पहिली अपॉइंटमेंट, पहिली मला शाळा मिळाली ती ही चांगदेव नगर.